जर मुंबईपासून जवळ एक धार्मिक किंवा आध्यात्मिक अशी जागा तुम्ही बघत असाल तर तुम्हाला आज मी एक चांगला ऑप्शन सुचवणार आहे. तर ही जी जागा आहे ती खोपोलीला आहे आणि खोपोलीला श्री गगनगिरी महाराज आश्रम इथे ही जागा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही इथे कसे पोहोचू शकता, इथली आतली वास्तू कशी आहे आणि इथे मिळणार एकंदरीत जेवण वगैरे किंवा इथले अजून काही फीडबॅक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देईन. तर गगनगिरी महाराज खोपोलीला यायचं असेल तर इथे हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघत राहा. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्याच तुम्हाला इथली प्रसन्नता जाणवायला लागते. भव्य आणि प्रशस्त असणारा हा आश्रम तुम्हाला एक वेगळीच मनःशांती देऊन जातो. बाजूला वाहणारा हा जलस्रोत या आश्रमाचं सौंदर्य अजूनच वाढवतो. सद्गुरू गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतल्यावर एका वेगळ्याच मनःशांतीचा अनुभव तुम्हाला यायला लागतो. गगनगिरी महाराज यांचं दर्शन घ्यायला बऱ्याचशा भाविकांची गर्दी इथे नेहमीच दिसून येते. आश्रमाच्या आजूबाजूला असणारा परिसर हा निसर्गाने अक्षरशः समृद्ध झालेला आहे. आश्रमात चालणारे होम हवन, आजूबाजूला उच्चारले जाणारे मंत्रोच्चार यामुळे या निसर्ग सौंदर्याला अजूनच वैभव प्राप्त होतं. तुम्हाला जर इथे खोपोलीला गगनगिरी महाराज आश्रम इथे पोहोचायचं असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही लोकल ट्रेनने पोहोचू शकता, खोपोली स्टेशनला उतरू शकता आणि तिथून तुम्हाला शेअर रिक्षा किंवा डायरेक्ट रिक्षा ही इथे गगनगिरी महाराज आश्रम इथे मिळू शकते. आणि दुसरा ऑप्शन जर तुम्हाला बाय बस किंवा एखाद्या शेअर रिक्षाने ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला पनवेल येथे पोहोचावं लागेल आणि पनवेल इथून पनवेल स्टेशनचं पनवेल ST डेपो आहे तिथेच तुम्हाला त्या ST डेपोच्या बाहेर शेअर रिक्षाने म्हणतात ओमनी ज्या मोठ्या असतात त्या मिळतात आणि त्या 60 रुपये पर पर्सन घेऊन तुम्हाला खोपोलीला सोडतात आणि पुढे खोपोलीवरून तुम्हाला तिकडून शेअर रिक्षा मिळू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही इथे गगनगिरी महाराज आश्रम इथे पोहोचू शकता. आता आश्रम एकंदरीत अजून कसं आहे तेही मी तुम्हाला दाखवतो, तर बघत राहा. तर हा होता खोपोली येथे असणारा श्री गगनगिरी महाराज यांचा आश्रम. हा मागे तुम्हाला दिसतोय. तर एका दिवसात तुम्ही मुंबईवरून खोपोली हा जो स्पॉट आहे हा करू शकता आणि खूप चांगला स्पॉट आहे. पावसाळ्यात तर तुम्ही बघू शकता मागे खूप चांगला स्पॉट म्हणतात. तर इथे नक्की व्हिजिट करा आणि इथे आला असाल तर इथले काही फीडबॅक तुमचे असतील किंवा माहिती असेल तर ती कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. तर असेच पावसाळी स्पेशल व्हिडिओ आणि कोकणातले काही स्पेशल व्हिडिओ पुढे तुमच्यासाठी येणार आहेत. तर ते बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह आणि एक्सप्लोर. बाय, टेक केअर गाईज.